मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे। ओके ग्रुप यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला इलेक्ट्रिकल हा विषय शिकवत आहे। माझं नाव अमित होतुच कदम। आजच्या लाईव्ह प्रॅक्टिकलमध्ये चौथी व्हिडिओ मी तुम्हाला दाखवत आहे, ज्याचं नाव आहे मल्टीमीटर। मल्टीमीटर दोन पद्धतीचे असतात, एक डिजिटल मल्टीमीटर आणि दुसरा अॅनालॉग मल्टीमीटर। पण आत्ताच्या काळामध्ये सर्वाधिक वापरला जाणारा जो मीटर आहे ज्याचं नाव आहे डिजिटल मल्टीमीटर। तो डिजिटल मल्टीमीटरची व्हिडिओ मी आज तुम्हाला दाखवत आहे। डिजिटल मल्टीमीटरचा वापर, त्याची माहिती आणि त्याच्या टेस्टिंग कशा घ्यायच्या त्याच्या साहाय्याने ती सगळ्या गोष्टी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये प्रदर्शित करत आहे। तर सर्वप्रथम डिजिटल मीटरची इन्फॉर्मेशन मी तुम्हाला डिजिटल मल्टीमीटरच्या साहाय्याने घेतो। याच्यावरती डिस्प्ले दिलेला आहे, जी रीडिंग म्हणून आपल्याला मिळते ती डिजिटल स्वरूपात मिळते, म्हणून या मीटरला डिजिटल। आणि मल्टीमीटर म्हणजेच हा बराचसा इलेक्ट्रिकल राशींना मोजण्याचं काम करतो, म्हणजे करंट, व्होल्टेज, रेजिस्टन्स, कंटिन्युटी या एकाच मीटरने चेक केला जातात, म्हणून याला मल्टीमीटर असं म्हटलेलं आहे। तसं याच्यामुळे याला नाव पडलेलं आहे डिजिटल मल्टीमीटर। तर याच्यावरती सर्वात पहिला पार्ट तुम्हाला दिसतोय डिस्प्ले, ज्याच्यावरती आपल्याला रीडिंग बघायला मिळणार आहे। आणि दुसरा पार्ट आहे सिलेक्टर स्विच किंवा रोटरी स्विच। या स्विचच्या साहाय्याने आपल्याला काय करता येतं, तर जी काही इलेक्ट्रिकल राशी, इलेक्ट्रिकल युनिट्स आपल्याला मोजायचं आहे त्या इलेक्ट्रिकल युनिट्सवरती आपल्याला यातला फिक्स करून ठेवता येतो। असा हा मीटर आहे ज्याचं नाव आहे डिजिटल मल्टीमीटर। त्याच्यानंतर ह्या सिलेक्टर स्विचच्या बाजूला तुम्हाला एक रीडिंग बघायला मिळते पूर्ण राऊंड आकारामध्ये, जिच्यावरती संपूर्ण इलेक्ट्रिकल युनिट्स दिलेले आहेत। तर त्या इलेक्ट्रिकल युनिट्सची माहिती मी तुम्हाला आता देतोय। सर्वात पहिला हा मीटर ऑफ आहे। ज्या वेळेला याचं काम आपल्याला नसेल त्यावेळेला त्याला ऑफ करा, कारण हा एक 9 व्होल्टच्या DC बॅटरीवरती चालणारा घटक आहे। जर तुम्ही त्याला सतत ऑन ठेवाल काम नसताना सुद्धा, तर त्यातली बॅटरी डिस्चार्ज होण्याची शक्यता आहे। त्यासाठी याला ऑफ ठेवायला विसरू नका। त्याच्या राईट साईडला व्हाईट कलरचा जो पट्टा दिसतो त्या पट्ट्यामध्ये तुम्हाला ACचं व्होल्टेज चेक करता येईल। बघ 600 आणि 200 व्होल्टच्या वरती V लिहिलेला आहे, म्हणजेच V, आणि त्याच्या बाजूला सिम्बॉल आहे ACचा, म्हणजे हे व्होल्टेज झालं AC व्होल्टेज। तर AC व्होल्टेज जर तुम्हाला चेक करायचं असेल, AC म्हणजेच अल्टरनेटिंग करंट, जे आपल्या घरगुती वापरामध्ये, इंडस्ट्रियल वापरामध्ये वापरलं जाणं सर्वाधिक जास्त व्होल्टेज, ज्याचं नाव आहे अल्टरनेटिंग करंट व्होल्टेज, जे जर तुम्हाला चेक करायचं असेल तर काटा तुम्हाला 600 वरती नेऊन ठेवायचा, म्हणजेच सिंगल पेजचा आणि 3 पेजचा, म्हणजे 230 व्होल्टेज किंवा 415 व्होल्टेज तुम्हाला सहजपणे 600 व्होल्टेजवर चेक करता येणार आहे। तर हे झालं AC व्होल्टेज। त्याच्या बाजूला इकडे तुम्हाला DC व्होल्टेजचा कॉलम दिसतोय, V लिहिलेला दिसतोय, Vच्या बाजूला आहे DCचा सिम्बॉल, म्हणजेच इथे तुम्ही DC व्होल्टेज चेक करू शकता। तर DC व्होल्टेज तुम्ही 200 मिलीव्होल्ट पासून 600 व्होल्टपर्यंत चेक करू शकता। सर्वात कमी व्होल्टेज तुम्हाला सेल्समध्ये बघायला मिळेल, त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा जास्त व्होल्टेज 20 व्होल्टेजपर्यंतचा व्होल्टेज तुम्हाला बॅटरीमध्ये बघायला भेटेल, आणि त्याच्यापेक्षा जास्त व्होल्टेज तुम्हाला DC जनरेटरमध्ये बघायला भेटणार आहे। तर हे सेल, बॅटरी आणि DC जनरेटरकडून मिळणारे जे व्होल्टेज आहे ते जर तुम्हाला चेक करायचं असेल तर तुम्हाला हा काटा DC व्होल्टेजवर ठेवायचा आहे। त्या AC आणि DC व्होल्टेज नंतर आता आपण जातो रेजिस्टन्सवरती। इथे ओहम सिम्बॉल दिलेला आहे। ओहम हे एक रेजिस्टन्सचा संकेत आहे। तर जर तुम्हाला रेजिस्टन्स चेक करायचा असेल तर हा काटा तुम्हाला ओहमवरती नेऊन सिलेक्ट करायचा, म्हणजे या ग्रीन लाईनमध्ये 200 ओहमपासून 2 मेगा ओहमपर्यंत ही रीडिंग तुम्हाला या मल्टीमीटरच्या साहाय्याने मोजता येणार आहे। आता सर्वात कमी रेजिस्टन्सपासून सर्वात जास्त रेजिस्टन्सपर्यंत, म्हणजे सर्वात कमी लॅम्पच्या रेजिस्टन्सपासून सर्वात जास्त कार्बन रेजिस्टरच्या रेजिस्टन्सपर्यंत तुम्ही याच्या साहाय्याने रेजिस्टन्स चेक करू शकता। रेजिस्टन्स हा इलेक्ट्रिकल घटकातला खूप महत्त्वाचा भाग आहे। तो जर तुम्हाला चेक करायचा आहे तर तुम्हाला हा सिलेक्टर स्विच रेजिस्टन्सवर सिलेक्ट करायचा आहे, जो तुम्ही या ग्रीन लाईनमध्ये सिलेक्ट करू शकता। त्याच्यानंतर जर तुम्हाला कंटिन्युटी चेक करायची, कंटिन्युटी म्हणजे एखादी वायर आहे, केबल आहे, वाइंडिंग आहे, कॉईल आहे, त्या यांना सगळ्या घटकांना 2 बाजू असतात, 2 टर्मिनल्स असतात। या 2 टर्मिनलची टेस्टिंग जर तुम्हाला घ्यायची आहे तर तुम्हाला हा काटा जो आहे तो कंटिन्युटीवर नेऊन ठेवायचा आहे, जो साऊंडचा सिम्बॉल रेड कलरमध्ये दिसतो आहे त्याच्यावरती तुम्हाला नेऊन ठेवायचा आहे। त्याच्या साहाय्याने तुम्हाला कंटिन्युटी चेक करता येणार आहे। तर ते झाल्यावरती तुम्हाला इकडे ट्रान्झिस्टर्स आणि इलेक्ट्रॉनिक्स कंपोनेंट्स चेक करता येतील, आणि त्याच्यानंतर इथे तुम्ही गेल्यावरती तुम्हाला ट्रान्झिस्टर्स चेक करता येणार, जो इलेक्ट्रॉनिक्सचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे, ज्याचा वापर डिजिटल सिग्नलला कंट्रोलमध्ये ठेवण्याचं काम करतो। त्याच्यानंतर इकडे तुम्हाला DCचा करंट मोजता येईल, म्हणून इथे कार्य दिलेलं आहे म्हणजेच ॲम्पियर, कोणता तर DC सप्लायचा। तर तो काटा तुम्हाला या 10 ॲम्पियर म्हणजे 200 मिली ॲम्पियरपासून तुम्हाला 10 ॲम्पियरपर्यंत तो करंट मोजता येणार आहे। तर असं संपूर्ण डिजिटल मल्टीमीटर करंट, रेजिस्टन्स, व्होल्टेज, कंटिन्युटी, इलेक्ट्रॉनिक्स कंपोनेंट्स चेक करतो, म्हणून याला आपल्याला डिजिटल मल्टीमीटर असं म्हणायचं आहे। त्याच्यानंतर तुम्हाला खाली वायर्स दिसतात। ह्या वायर्समध्ये तुम्हाला सर्वात महत्त्वाची जी मधली वायर दिसते ती आहे कॉमन, म्हणजे न्यूट्रल किंवा निगेटिव्ह वायर। तर ही ब्लॅक कलरची जी वायर आहे ती आपल्याला न्यूट्रल म्हणून इथे जोडायची आहे, ही तिथे जोडलेली आहे। त्याच्यानंतर जी रेड कलरची वायर आहे, जर तुम्हाला DCचा करंट चेक करायचा असेल 10 ॲम्पियरपर्यंत तर तुम्हाला ही वायर फक्त इकडे चेक करायची आहे। पण जर तुम्हाला व्होल्टेज चेक करायचं आहे, DCचं व्होल्टेज चेक करायचं आहे, ACचं रेजिस्टन्स चेक करायचं आहे, तर तुम्हाला ही वायर राईट साईडला लावायची आहे।
तर आज या इलेक्ट्रॉनिक्स म्हणजे डिजिटल मीटरच्या साह्याने आपण बऱ्याचशा गोष्टी इथे चेक करणार आहोत, ज्याच्यामध्ये तुम्हाला या बोर्डमध्ये एसीचं व्होल्टेज चेक करता येणार आहे. इथे मी एक सेल ठेवलेला 1.5 व्होल्टचा, एक बॅटरी ठेवलेली 9 व्होल्टची, त्याच्यानंतर एक मोठी बॅटरी दिसते तुम्हाला 12 व्होल्टची. याच्यामध्ये आपण डीसीचं व्होल्टेज चेक करणार आहे. इथे 3 लॅम्प्स ठेवलेले आहेत आणि कार्बन रजिस्टर ठेवलेला आहे. याच्या साह्याने तुम्ही रेजिस्टन्स चेक करणार आहात आणि इकडे कंटिन्युटी चेक करणार आहात, म्हणजे ही वायर चालू आहे की नाही किंवा हा स्विच चालू आहे की नाही, त्याची कंटिन्युटी आपण या मल्टीमीटरच्या साह्याने चेक करणार. तर या सगळ्या गोष्टी आपण इथे चेक करणार आहोत डिजिटल मल्टीमीटरच्या साह्याने. तर माझा जो स्टुडंट आहे त्याचं नाव समाधान पंडित, तो समाधान तुम्हाला या गोष्टी चेक करून दाखवणार आहे. तर आपण या गोष्टी चेक करतोय. सर्वप्रथम समाधान तुम्हाला एसी व्होल्टेज चेक करून दाखवणार आहे, जे अल्टरनेटिंग करंट व्होल्टेज तुम्हाला या बोर्डमध्ये बघायला भेटेल. तर एसी व्होल्टेजवर समाधानने काटा सिलेक्ट केलेला आहे. एसी व्होल्टेजवरती समाधान काटा ठेवलेला आहे त्याने 700 व्होल्टवरती, आणि या 700 व्होल्टवरती तो तुम्हाला या बोर्डमधलं एसीचं व्होल्टेज चेक करून दाखवणार आहे. हे एसीचं व्होल्टेज त्याने वायर लावलेले आहेत. बघा, वायर लावताना फेज वायर त्याने राईट साईडला, न्यूट्रल वायर त्याने लेफ्ट साईडला लावलेली आहे. तिथे आपल्याला व्होल्ट मीटरवरती रीडिंग बघायला मिळते 227 व्होल्टेज. त्या 228 व्होल्टेज रिडिंगला तुम्ही या बटनाच्या साहाय्याने होल्ड करून ठेवू शकता. आणि जर तुम्हाला लाईटची आवश्यकता असेल तर ही बॅकलाईटचं बटन चालू करून तुम्ही लाईट चालू करू शकता. तर अशा पद्धतीने तुम्ही एसी व्होल्टेज चेक केलं. या बोर्डामध्ये एसी व्होल्टेज तुम्हाला 228 व्होल्टेज बघायला मिळालेलं आहे. त्याच्यानंतर आता आपण डीसी व्होल्टेज चेक करतोय. डीसी व्होल्टेज या सेलमधलं व्होल्टेज आता आपण चेक करणार आहोत. या सेलमध्ये जवळपास 1.5 व्होल्टेज असतं. रिमोट टीव्हीच्या रिमोटमध्ये, घड्याळामध्ये अशा प्रकारचे सेल्स असतात. आपण 2 व्होल्टेजवरती हा काटा सिलेक्ट करून हा एसीचा व्होल्टेज 1.5 व्होल्टेज या डीसी सेलमध्ये असलेला जो डायरेक्ट करंट म्हणजे डीसीचा व्होल्टेज आहे तो आपण इथे चेक करणार आहोत. तर डीसीचा व्होल्टेज तुम्हाला इथे बघायला भेटेल. जवळपास या सेलला आपण सप्लाय दिलेला आहे आणि सेलमध्ये जवळपास 1.52 व्होल्टेज आहे. तर हे जे व्होल्टेज आता आपण चेक केलं त्या सेलचं 1.52 व्होल्टेज आपल्याला बघायला मिळालं. त्याच्यानंतर या बॅटरीमधलं 9 व्होल्टच्या बॅटरीमध्ये जे व्होल्टेज आहे ते आपण चेक करणार आहोत. तर त्याने काटा बघा 9 व्होल्टची बॅटरी आहे म्हणून 20 व्होल्टेजवरती सिलेक्ट केलेला आहे आणि 20 व्होल्टेजवर सिलेक्ट केलेला काटा आता तो व्होल्टेज चेक करणार आहे. 20 व्होल्टेजला तो सिलेक्ट करेल त्यावेळेला तुम्हाला डिस्प्लेवरती इथे व्होल्टेज बघायला भेटेल. जवळपास या बॅटरीमध्ये 8.9 व्होल्टेजच्या बॅटरीमध्ये करेक्टली 9 व्होल्टेज बघायला दिसतं आहे. आणि वायर बरोबर पॉझिटिव्हला पॉझिटिव्ह आणि निगेटिव्हला निगेटिव्ह लावली होती म्हणून 9 व्होल्टेजची रिडिंग मिळाली होती. पण डीसीमध्ये जर तुम्ही उलट्या वायर लावल्या तर तुम्हाला नक्कीच मायनसमध्ये रिडिंग मिळणार आहे. बघा, आणि वायर्स कनेक्ट केलेल्या आहेत त्या तुम्हाला उलट्या वायर्स दिसतात. पॉझिटिव्हला निगेटिव्ह वायर लावले, निगेटिव्हला पॉझिटिव्ह वायर लावलेली आहे म्हणून ती जी रिडिंग दिसते ती मायनसमध्ये बघायला मिळते. तर कधी डीसी सप्लाय चेक करताना ज्या वायर्स आहेत पॉझिटिव्हला पॉझिटिव्ह आणि निगेटिव्हला निगेटिव्ह वायर्स लावा. आता आपल्याकडे एक बॅटरी आहे, एक जनरेटरमधली बॅटरी आहे. त्या बॅटरीमध्ये कशा पद्धतीने व्होल्टेज, ॲक्च्युली 12 व्होल्टेजची बॅटरी आहे आणि खराब झालेली एक बॅटरी आहे. तिच्यामध्ये किती व्होल्टेज आहे ते आता आपण चेक करणार आहोत. त्यासाठी आपल्याला जो काटा आहे तो 20 व्होल्टेजवरती सिलेक्ट करायचा आहे आणि या 20 व्होल्टेजवरती काटा सिलेक्ट केल्यावर आपल्याला इथे व्होल्टेज बघायला मिळणार आहे. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह टर्मिनलला त्यांनी निगेटिव्ह वायर लावलेली आहे. बघा, त्याच्यामध्ये 2.61 व्होल्टेज आपल्याला बघायला भेटत आहे. तर ह्या बॅटरी पूर्णपणे डिस्चार्ज झालेली बॅटरी आहे. हिच्यामध्ये तुम्हाला एक दाखवण्यासाठी बॅटरीमधलं व्होल्टेज कमी झालं किंवा खराब झालेल्या बॅटरीची कंडिशन दाखवण्यासाठी मी हे बॅटरीचं व्होल्टेज चेक करून दाखवलेलं आहे. ते एसी व्होल्टेज चेक केल्यावर आपण डीसी व्होल्टेजसुद्धा आता चेक केलेलं म्हणजे डायरेक्ट करंटचं व्होल्टेज चेक केलेलं आहे. आता आपण लॅम्पचे रेजिस्टन्स चेक करतोय. जो इलेक्ट्रिकल राशीमध्ये जो लॅम्पजवळ असणारी गोष्ट आहे तर रेजिस्टन्स नावाचा पार्ट आहे, तो रेजिस्टन्स नावाचा पार्ट चेक करतोय. त्यासाठी रेजिस्टन्सचा काटा बघा त्याने 200 ओमवरती ठेवलेला आहे, कारण त्याला माहिती आहे की 200 ओमचा रेजिस्टन्स, या लॅम्पचा रेजिस्टन्स 200 ओमपेक्षा कमी आहे. तर तुम्हाला इथे लगेच रेजिस्टन्स बघायला भेटेल. रेजिस्टन्स दिसतोय लॅम्पचा 95.5 ओहम. तर हा जो लॅम्प आहे तो 40 वॅटचा लॅम्प आहे. तर 40 वॅटच्या लॅम्पचा रेजिस्टन्स तुम्हाला किती मिळाला? 95.5 ओहम. आता आपण दुसरा लॅम्प चेक करतोय ज्याचा रेजिस्टन्स आपल्याला चेक करायचा आहे. दुसरा लॅम्प जो आहे त्याचा रेजिस्टन्स आलेला आहे 62.7 ओहम. 62.8 ओहम या लॅम्पचा रेजिस्टन्स तुम्हाला इथे दिसतोय. तर हा जो रेजिस्टन्स आहे तो 60 वॅटच्या लॅम्पचा आहे, तुम्हाला इथे बघायला भेटतोय. त्याच्यानंतर आपल्या घरामध्ये वापरले जाणारे जे देवाऱ्यामध्ये आपण लॅम्प्स वापरतो ते 15 वॅटचे लॅम्प्स आपण त्या 15 वॅटच्या लॅम्पचा रेजिस्टन्स सुद्धा आता आपण इथे चेक करतोय. तर या 15 वॅटच्या लॅम्पचा जो रेजिस्टन्स आहे
तर आपल्याला हा काटा फक्त 200 ओमवर रीडिंग दिसत नाही आहे, पण हा काटा 2 केवर मी ठेवतो आहे आणि 2 केवर ठेवल्यावर ही रीडिंग आपल्याला दिसणार आहे. तर या लॅम्पचा रेजिस्टन्स 410 ओम आपल्याला इथे बघायला मिळालेला आहे. 411 ओम या लॅम्पच्या रेजिस्टन्सची रीडिंग मिळालेली आहे. त्याच्यानंतर एक सर्वात महत्त्वाचा पार्ट दुसरा जो आहे तो कार्बन रेजिस्टर. हा एक इलेक्ट्रॉनिक्स कंपोनेंट्समधला पार्ट आहे. तो कार्बन रेजिस्टरचा रेजिस्टन्ससुद्धा आपण चेक करतो आहे. तो चेक बघा कशा पद्धतीने त्याचा रेजिस्टन्ससुद्धा आपल्याला इथे बघायला भेटेल. तर हा रेजिस्टन्स 571 ओहमचा एक रेजिस्टन्स आहे. म्हणजेच लॅम्पचा रेजिस्टन्स आपल्याला बघायला मिळाला. कार्बन रेजिस्टरने त्याचा रेजिस्टन्स दाखवला, म्हणजे हा कार्बन रेजिस्टन्स आणि हा लॅम्प व्यवस्थित चालू आहे. आता हे झाल्यावरती आपण पुढच्या गोष्टीकडे वळतोय, म्हणजेच कंटिन्युटीवर हा काटा सिलेक्ट करेल आणि कंटिन्युटीवर त्याने काटा सिलेक्ट केलेला आहे. जी वायर आहे, हा वायरचा एक तुकडा आहे, तो चालू आहे की बंद आहे ते आता इथे आपण चेक करणार आहोत. तुम्हाला आवाज येत असेल कंटिन्युटीचा, तर हा आवाज आल्यावर किंवा इथे रीडिंग दिसत असेल तर समजायचं शक्यतो आवाज येतो म्हणजेच ही वायर चालू आहे. बझरचा आवाज मल्टीमीटरने दिलेला आहे, तर वायर चालू आहे असं समजायचं आहे. तसंच हा जो स्विच आहे, त्या स्विचचं सुद्धा आपण हा स्विच चालू आहे की बंद आहे हा सुद्धा आपल्याला याच्या साहाय्याने ओळखता येतो. तर सध्या मी हा स्विच ऑफ ठेवलेला आहे. ऑफ असल्यावर त्याला दोन्ही टर्मिनल्सला वायर कनेक्ट केल्यावरती बघा आवाज येत नाही आहे. ऑफ आहे त्याच्यामुळे आवाज येत नाही आहे. त्या स्विचला मी ऑन करतोय, जो मगाशी ऑफ होता त्याला ऑन केलेला आहे. आता त्याचा आवाज येईल. आवाज येतो म्हणजे हा स्विच चालू आहे, म्हणजेच कंटिन्युटी इथे आपल्याला मिळालेली आहे, म्हणून हा स्विच आपल्याला चालू दिसत आहे. तर अशा पद्धतीने आपण या मल्टीमीटरच्या साहाय्याने 4 गोष्टी चेक केलेल्या आहेत. एक एसीचं व्होल्टेज या बोर्डमध्ये चेक केलेला आहे, डीसीचं व्होल्टेज आपण बॅटरी सेलमार्फत चेक केलेला आहे, लॅम्पचा रेजिस्टन्स चेक केलेला आहे आणि इथे आपण कंटिन्युटी चेक केलेली आहे. आणि ज्यावेळेला संपूर्ण कनेक्शन कंप्लीट झालेलं आहे, आपलं टेस्टिंग कंप्लीट झालेलं आहे, त्यावेळेला मल्टीमीटर ऑफ केलेला आहे. असा हा डिजिटल मल्टीमीटर एसी व्होल्टेज, डीसी व्होल्टेज, रेजिस्टन्स त्याच्यानंतर कंटिन्युटी चेक करतो, म्हणून त्याला मल्टीमीटर म्हटलेलं आहे. तर हा प्रॅक्टिकल इथे दाखवून पूर्ण झालेला आहे. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की त्याला लाईक करा आणि जर माझं चॅनल आत्तापर्यंत सबस्क्राईब केला नसेल तर त्याला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.